असे परतल्यानंतर याच्यात मी जे आपण पाणी ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी काय करायचं, आपले शेंगदाणे जे आहेत ना ते सर्व एकजीव झाले पाहिजे भाजीत, त्यासाठी मस्त परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे असे लालसर झाला कूट. आता आपल्याला लगेच काय करायचं आहे, जळीन त्यासाठी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, नाही तर मग जळून जाते, त्यासाठी पटकन टाकून घेऊ. तुले आणले, दीदीला आणले, सगळ्याला आणले कपडे. चला गर्दी बाप्पा इतकी गर्दी तर काय ना तुले आणले हे पाहिलं येणं दाखवतं ना. सकाळी दसरा आहे ना, तुम्ही का तसेच राहता का बिना कपड्याचे? सगळ्यानेच आणले कपडे, पूर्ण बॅगच भरून आणली. मग काय तर आज एवढं ऊन तपलं, 2-8 दिवस झाले एवढा पाऊस चालू ना, आज काय की एवढं ऊन तपलं भयानक. अरे वा, आम्ही एवढे घाई होते बाबा दाखवतो ना मला, पाणी तर पिऊ दे. किती वारफडचं गेलं 2-4 घंट्यापासून, त्या सगळंच कपडे काढून दाखवतो ना. थांब, पेला का तुम्ही पाणी पोटभर? कधी वाजून भूक लागली का? आमच्या किट्टूला लय वारफडचं नेलं तर 2-3 घंटे झाले का किट्टू टाकलं आम्ही सारं. बस झालं, चला आता कपडे दाखवतो ना. ये बाबू आरू, काय ना, आशूले आणले, आरूले आणले, आजीले आणले, दीदीले आणले, सगळ्यालेच आणले. आवडले का पाय? बरोबर कपडे होतात की नाही पाय बाबू? मग अजून मनसान असेच झाले तसेच झाले. कोणाचे कपडे कोणते व दाखवतो मी तुम्हाला. ह्या पाहिजे, आजीसाठी साडी आणली, आजीसाठी, माझ्या सासूसाठी साडी आणली. मी सगळ्यात पहिले माझ्या सासूची साडी दाखवतो कशी आहे का. कशी मस्त गुलाबी कलर आहे, एकच नंबर आहे. कलर पण मस्त आहे, डिझाईन पण मस्त आहे, मला लय आवडली. अशी साधीच पाहिजे, लय बटबट काय कामाची. आमच्या दक्षूचा ड्रेस आहे पा, मस्त आहे की नाही. मला लय आवडला दक्षूचा ड्रेस. त्याच्यावरचं टी शर्ट आणलं. आणखीन त्याच्या मम्मीसाठी साडी पण आणली, तुम्हाला ननसाठी साडी आणली, मस्त आहे, एकदम मस्त आहे. आणखीन किट्टूसाठी पण कपडे आणले, किट्टूचे कपडे हे पाहिजे. हो तू ये दाखवतो. आमच्या आरूले तर लयच घाई झाली. हे दसऱ्यासाठी मस्त पांढरे कपडे आणले किट्टूसाठी, कलर पण मस्त आहे याची. हा पॅन्ट आणला, याच्यावर शोभते बरोबर. आणखीन आमच्या मिनूचे कपडे कुठे आहेत? हा मिनूसाठी कपडे आणले. हा मिनूसाठी मस्त पॅन्ट आणला, एक जीन्स पॅन्ट इकडून आहे नाही असा आहे. हा जीन्स पॅन्ट आणला आणि हे टॉप आणलं. टॉप पण मस्त आहे, याच्यावर आहे की नाही मस्त एक धर्मचक्र पण आहे उद्या दसऱ्यासाठी. याच्यावर बाबासाहेबांची मस्त साईन पण आहे. हे आशूसाठी शर्ट आणलं व्हाईट कलरचं, मस्त आहे. काय हा ती ब्लाऊजची पीस आहेत ना बाबू, ती माझ्यासाठी आणली. हे आरूसाठी टी शर्ट आणलं व्हाईट कलरचं. हे पॅन्ट पण आणलं, ते आशू आरूसाठी पॅन्टही आणला. मस्त आहेत की नाही कपडे. माझ्यासाठी काही नाही आणलं, आशूच्या पप्पासाठी पण काहीच नाही आणलं, फक्त मी माझ्यासाठी ब्लाऊजची पीस आणली. एवढे 3 ब्लाऊजची पीस आणले आणि सर्वेसाठी एक टी शर्ट आणलं. आमची आजची खरेदी दसऱ्याची अशी झाली. तुम्ही खरेदी केली का दसऱ्याची? नक्की कमेंट करून सांगा. आता कपडे आणले, चहा घी घेतला, हातपाय नाही धुतली. आता दसऱ्याच्या ना कसं उद्याच दसरा आहे, लेकर कपडे घालतात, त्यासाठी लेकराच्या कपड्यावर मशीन पण मारून घेतो मी आता, म्हणजे उद्या फाटत नाहीत मग कपडे. आणि दसरा म्हटलं की लेकराला कपडे पाहिजेतच. बाकीच्या सणाले नसले तर चालतात, पण दसऱ्याला कपडे पाहिजे. पांढराच धागा पाहिजे आहे की नाही काय मी माझं पाहा लागते. आता हा तर संपला, आता जरासा होता तो घेतला मी लावून. आता
बरं झाला पांढरा धागा होता. आणि घरी मशीन असली की फक्त एवढाच फायदा आहे की कपडे आणता बरोबर कोणाच्या घरी जा नाही लागत. पटकन सटकन लेकराच्या कपड्यावर मशीन मारणं होते. आशूचे पप्पा आले आता बाजार घेऊन. बाजार आणला आता. सारेच्या सारे लेकरं येतात पळतच. चला रे लेकरं बाजार आणला. चला व्हा पटपट. काय काय आणलं पाहू आता पटकन. काय पाहू राहिले रे लेकरं? भात का? भात का आणलं का हो? आता उद्या दसरा आता कमी आणा लागत होता. नाही ना, आता उद्या गोडच करावं लागते. सारेच्या सारे बसले पंक्तीत. हा काऊन मागं बसला आरू? तुला नाही पाहिजे का काही भात का गीतकं? तर चला आता बाजार सोडतो ना. काय काय आणलं दाखवतो तुम्हाला. मी पण पाहतो काय काय आणलं, कारण की मला पण माहित नाही काय काय आणलं. तर तुला तू खाय. ज्याला ज्याला आवडते खा. तुम्हाला काय पाहिजे दक्षू? तुम्हाला तिखट पाहिजे का असं फिक्क पाहिजे? आशूसाठी नारूसाठी फिक्क भात आणले पाहिजे. आवडते खाय खाय. वांगे आणले भरितासाठी. आम्हाला दोघांना भरिताचे वांगे आवडतात. आणि उद्या दसऱ्यासाठी मस्त याची पानं आणले, आंब्याचे पानं गिनं आणले. आणि फुलं पण आणले बरं. लय मोठे लय सारे फुलं आणले. आता संध्याकाळी याचे हार गोवा लागतील मस्त सुंदर. अद्रक नाही आणली ना? अद्रक पाहिजे नव्हती बरं आपल्याला. आता हे लसण गिसण जाऊ द्या. थोड्या वेळ काढतो, काढून की याच्यात मध्ये बसून राहिला. बाबू तू हे खाणं तुला भेट देऊ का म्हणून? याची भातक्याची भेट मस्त होते. लेकरं लय आवडीनं खाणं. निंबू पण आणलं पप्पानं. भाकरसोबत खायले, जेवणासोबत खायले. तिखट आणलं, मी तिखट लेकरासाठी आणलं. बोलतं काही आणत नाही लागत. संध्याकाळचा टाइम झाला. बाजार तर आणलाच, काही वांदाच नाही. तर आता हे वालाच्या शेंगा आणल्या आयुषच्या पप्पानं. त्याची पण भाजी करून घेतो. सर्वात आधी चूल पेटून घेतो मी. चूलही पेटली पाहिजे माय. चूल पेटू राहिली मस्त. आता वालाच्या शेंगाची भाजी जर करायची असली तर असे तुकडे तुकडे करून घ्यायला लागतात. आणि त्यातले जे बिया आहेत ना, तर ते अशा बाजूनं काढून घ्यायच्यात आपल्याला. मी दाखवतो तुम्हाला. हे पाहिजे तुम्हाला दिसतात ना असे. हे वेगळे वेगळे काढायचे याच्यातले दाणे. आणि हे शेंगा मी दाखवायसाठी ठेवल्या तुम्हाला की ते कशा काढा लागतात. आयुषचे पप्पा पेटू राहिले मस्त. चूल पेटवा पटकन सटकन, नाही तर लय टाइम होते मग. आता पेटतच आले मस्त. आता शेंगा फोडून दाखवतो तुम्हाला कशा फोडायच्या. आशू ये ना, आज बाजार आहे ना. लय गाड्या राहतात ना. ये ना पटकन. ते गेट घे बाबू लावून. काय पाहिजे रे तुले? शेंगदाणे का कूट पाहिजे म्हणते खायसाठी. घे. अजून पाहिजे का? घे ना, पाहिजे असेल तर घे. शेंगाचे काय करायचे, असे इकून तिकून असे काठ निघतात. जाडे जाडे काठ असतात ना, ते असे काढून घ्यायच्यात आपल्याला. नंतर अशा 2 फाका होतात. आणि याच्यातले जे बिया असतात, शेंगातले असे दाणे असतात, ते बाजूने काढून घ्यायचे. नंतर आपल्याला याचे असे तुकडे तुकडे करून घ्यायच्यात. एक असं बातच कापल्या जातात. हाची मी सर्व काढून घेतले. चला आता हे धुवून घेतो एका पाण्यानं. काही जास्त धुवाचं काही काम नाही पडत. एका परी बातच धुतल्या जातात. तसे ज्यावेळेस शेंगा असतात सगळ्या ते त्यावेळेसही धुतल्या तर चालतात एका परी. आता काढून घेऊ. कढई ठेवली, त्यात मी थोडं सारखं एखादा कप पाणी टाकायचं आहे. आणि त्याच्यात मी मीठ टाकून घेऊ थोडंसं. पाण्यात मीठ टाकल्यानं काय होते, आपल्या शेंगायला मस्त पद्धतशीर मीठ लागते. आणि आपल्या जी भाजी असते ना, त्याची चव पण एकदम मस्त लागते. आता थोडंसं मीठ टाकून घेऊ. नंतर पण आपल्याला वापर करायचा आहे मिठाचा, त्यासाठी थोडंसंच मीठ टाकलं मी, जास्त नाही टाकलं. आणि लगेच काय करायचं, हे कापलेल्या शेंगा टाकून द्यायच्या. थोडीशी अशी गरम होऊ द्यायचे. जास्त काही उकळ नाही येऊ द्यायची आपल्याला, काहीच नाही. फक्त तेवढ्या पुरत्या शेंगा शिजवायच्या आहेत. आणि शेंगा भातच शिजतात बरं. जास्त शेंगा शिजायला काही टाइम नाही लागत, कारण की हे पतल्याच असतात आणि एकदम कोवळ्या. आणि इतक्या मस्त लागतात ना हे वालाच्या शेंगा. एकच नंबर. तर लयच आवडतात. माझं संग खेळणं झालंच नाही करते. साखरचा डबाही आणला बाई हो. काय शेंग्स करून घ्यायचं मस्त. मीठ लागते. आता झाकण ठेवून देऊ याच्यात 2 मिनिटं फक्त. आता कांदा घेऊ कापून. कांदा मस्त बारीक बारीक कापून घेऊ. काळा काळा कांदा असला की नाही तो काढून घ्यायचा, नाही तर मग धुवून घ्यायचा. भाजीला जसा कांदा कापतो ना, तसाच कापून घेतला मी. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर पण कापून घेऊ. याला माती लागेल असते तर थोडस धुवून पण घेऊ. आणि कापायच्या आधीच धुवून घेतो मी, कारण याच्यातही पडली सारी माती.
सगळ्यात पहिले धुवूनच घेतो, नंतर कापीन. आता कोथिंबीर कधी पण काय करायचं, आधी धुवून घ्यायची नंतरच कापायची. कांदा कापायचं भुलं डोळ्यात पाणी येते. चला आता कांदा कापेलो पण सांबार कापेलो. आपले मस्त शिजून झाल्या शेंगा. जास्त काही शिजवायचे नाही आहेत बरं, तेवढ्या पुरतीच फक्त वाफ द्यायची असते आपल्याला. आणि जास्त गजगज जर शिजवल्या जास्त तर मग चांगले नाही लागत. आता असंच पाण्यासगट काढून घेऊ. हे पहा, याच्यात थोडंसं पाणी पण आहे, हे असं पाणी पण आपल्याला काढूनच घ्यायचं आहे. तुम्हाला जर रश्श्याची करायची असली तर तुम्ही रश्श्याची पण भाजी करू शकता. आणखीन ठेवून देऊ चुलीवर. तेल टाकून घेऊ भाजीसाठी, जेवढं तेल लागते तेवढं. 2 माप तेल घेतो मी टाकून. आता गरम होते तर मस्त मस्त. आता जिरं देऊ टाकून, जिरं पण मस्त तडतडलं. मोहरी जर तुम्ही टाकत असाल तर मोहरी पण वापरू शकता. आता कांदा घेतला टाकून मी, कांदा पण मस्त फिरून घेऊ, परतून घेऊ लाल होईपर्यंत. आणि कधी पण भाजीसाठी कांदा जर तुम्हाला तेलात टाकायचा असला तर एकदम लालसर होऊ द्यायचा, मस्त तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याने काय होते, आपली भाजी एकदम मस्त लागते, चवदार लागते. परतून घेऊ मस्त. थोडासा लसूण पण टाकतो, कारण की कोणाकोणाला लसूण आवडते, नाही आवडत नाही टाकला तरी पण चालते, पण मी थोडासा तरी टाकतो कारण की मला आवडते. आणि मी असं सगळ्याच देतो टाकून, मला असं लसूण टाकून देऊ. लसण भातच परतल्या जाते, लसणाचा काही वांदाच नाही एका परी, वाफीतच होऊन जाते. तेल कळकळ मस्त गरमच आहे आपलं. आता याच्यात टाकून घेऊ मसाले. थोडीशी हळद टाकायची, जो तुम्ही मसाला वापरता घरी तो मसाला टाकून घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण मीठ तर आधी टाकलेलंच होतं, त्यासाठी मी कमी मीठ घेतलं. मिरची पावडर आवडीनुसार घ्यायची. नंतर एक वेळ परतून घेऊ मस्त. त्याचं याच्या जे वरचे आहेत ना हे शेंगाचे काप, ते टाकून घ्यायचे. खालचं पाणी आताच नाही टाकायचं, पाणी नंतर टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला मी पाणी आताच नाही टाकलं, पाण्याचा वापर आपण नंतर करायचा आहे. आणि झारा याच्यासाठी घेतला मी, झाऱ्यानं मस्त फिरवता पण येते आणि मस्त पाणी पण निघून जाते. जसं आपण तळण काढतो ना तसंच केलं जाते, पाणी काहीच नाही राहत. आता परतून घेऊ एक वेळ. वालाची शेंगाची भाजी अशी आहे की एकदम झटपट बनते आणि लवकर बनते. डब्यावर पण दिल्या जाते, सुकी बनते आणि रश्श्याची भाजी बनते. त्यासाठी मला वालाच्या शेंगाची भाजी आवडते, झटपट होणारी आहे त्याच्यासाठी आवडते बरं. आणि चवीला तर एक नंबरच लागते. आता टाकून घेऊ आपण याच्यात मी कोथिंबीर, आपण जे कापली होती ना ते टाकून घेऊ. याच्यासवर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आता परतून घेऊ मस्त. अशी परतल्यानंतर याच्यात मी जे आपण पाणी ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी काय करायचं, आपले शेंगदाणे जे आहेत ना ते सर्व एकजीव झाले पाहिजे भाजीत, त्यासाठी मस्त परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे असे लालसर झाला कूट. आता आपल्याला लगेच काय करायचं आहे, जळीन त्यासाठी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, नाही तर मग जळून जाते, त्यासाठी पटकन टाकून घेऊ. अशी जर तुम्हाला डब्यावर जर लागली तर अशी कोळली पण करू शकता तुम्ही, एकदम सुकी भाजी पण होते, पाहू शकता तुम्ही. आणि जर समजा तुम्हाला रश्श्याची लागली तर तुम्ही रश्श्याची पण करू शकता. थोड्यासारखं पाणी टाकून घ्यायचं, जास्त नाही, फक्त भाजीच्या अंगापुरतच पाणी ठेवायचं आहे आपल्याला, जास्त नाही ठेवायचं. मस्त रस्सा, हे वाल्याच्या शेंगाची रस्सा भाजी पण एक नंबर लागते. आता बस आपली भाजी तयारच झाली. आता 2 मिनिटं फक्त झाकण ठेवू. झाकण ठेवली, काढल्याच्या नंतर आपली भाजी तयार होते. चला आता झाली आपली भाजी तयार. मस्त पाहू शकता किती मस्त झाली, एकच नंबर झाली. आता लय भूक लागली, आता जेवतोच मी सगळ्यात पहिले. कारण की मी कपडे घेऊन आली तर मला लयच भूक लागली. आता जेवतो. हेच रश्श्याची भाजी जर समजा तुम्हाला भातासोबत जर खायची असली तर तुम्ही हे रस्सा पण भातासोबत खाऊ शकता. एकच नंबर बनली आता आपली भाजी. आता पोळ्या टाकून गरम गरम आहे ते कापरी सकाळच्या, पण तरी आता टाकतो गरम गरम, जेवतो बा.